राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, मुंबलिकावरदारी ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। ओम नमो द्याध्या, ओम नमो भगवती रामकृष्ण वासुदेवाय, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय, ओम नमो ज्याद्या वेद गुरुदेवाद्या, जय जय सो येत्यात्मरूपा देवा तुझे गणेश सकळ मती प्रकाश म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी, देहाची गावा आलिया जन्म मरणाच्या सोहळ्या, न म्हणावे धनंजया जया परे। माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अथांग ज्ञानेश्वरी ग्रंथातील प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली वही कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबराय 9136 वया ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय यानं प्रसंगानिमित्तानं वापरल्या। आजची ही प्रवचन रूपी सेवा नियमित एक सेवा आहे। आपल्याला ज्ञात आहे गेल्या शुक्रवारी 24/1/2025 वार शुक्रवारी आपल्या मधून काळाच्या पडद्याआड गेलेले हरिभक्तपरायण विनायक महाराज रेंगे महाराज आपल्या मधून जाऊन आज 5-6 दिवस झालेले आहेत आणि त्यांचे मोठे बंधू नितांत आमच्यावर ज्यांचं प्रेम आहे, आम्ही ज्याला नाना म्हणतो, रेवणनाथ नाना, अगदी त्यांचे ते मधवे भाऊ गोरखनाथ मच्छिंद्रनाथ यांचं नाथ एकनाथ असे नाव नाथावर सगळे नाव ठेवलेले आणि त्याचं उर्फ नाव विनायक महाराज। काय जीवन असतं बघा संताचं। ज्ञानोबराया 22 वर्षामध्ये जगाचा निरोप घेऊन गेले, तुकोबराया 42 वर्षामध्ये गेले आणि तसंच आता हे विनायक महाराज जे गेलेले काही जास्ती त्यांचं फार वय नाही, म्हणजे नानापेक्षा कितीतरी कमी वय, तरी बी ते असणार कसं आहे, कार्य झाल्याच्या नंतर माणसं निघून जातात आणि जात असताना त्यांची कीर्त मागरत असती। गेल्याच्या नंतर तर दुःख आहेत दादा, पण काही माणसाला नाना पर्व काळ सगळे साधत नाहीत। आता तुम्ही गरुड पुराण ऐकलेलं आहे आणि या साक्षाला नाथ महाराज आहेत, मी तर गरुड पुराण स्वतः सांगतो, गरुड पुराण असं वर्णन केलेलं आहे। तर विनायक महाराज जात असताना कसे पर्व काळ साधले ऐका। पहिली गोष्ट उत्तरायण लागलेले, कालच्या 21 तारखेला गेलेले डिसेंबरच्या, उत्तरायणमध्ये जाणं मोक्षाला जाण्याचं लक्षण आहेत। आणि जिथं ज्ञानोबराया समाधी घेतात ते ठळ किती पवित्र आहे महाराज। इथेवर भगवान परमात्मा उभे असताना मग नामदेवाला सांगितलं, नामदेवा 28 युग झालेले रे, उभा सारखा माझे पाय शिनून गेलेत, मला विश्रांती घ्यायची। तर नामदेव महाराज म्हणले, देवा तुम्हाला इथं विश्रांती घ्यायची नाही, विश्रांती जर घ्यायची असेल तर तुम्हाला आळंदी हे गाव विश्रांतीचे ठाव आहे का नाही। नामा म्हणे देवा चला ताया ठाया आणि विश्रांती घ्यावाया कल्पावरी। कल्पवर्षापासून जरी तिथं माणूस राहिला तर ती भूमीच अशी पवित्र आहे महाराजांना। तिथं ज्यांना कोरांना मिक्षा मागून मधुकिरी मागितली तर ते साक्षर झाले। आताच नानानं सांगितलं महाराज त्यांचं जीवन असं वय कमी, पण वय कमी जरी असलं तर कमीच वयामध्ये खूप त्यानं मोठी ख्याती केली आणि आज आपल्याला त्यानं आदर्श दाखवून दिलेला आहे। आज पर्वकाळ साधला, पर्वकाळ शास्त्रानं असे दिलेले आहेत
हे उत्तरायण तर आहेच, पण 2 पर्व काळ पण त्यांच्या जाण्यामध्ये आले. पहिला द्वादशीचा पर्व काळ साधला, साधला हा पर्व काळ, आणि गेला अंतरीचा मळ. पर्व काळ कोणचा आहे? पर्व काळ द्वादशी. द्वादशी सारखी तिथी नाही, मातेसारखं दैवत नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, आणि गंगेसारखं तीर्थ नाही. 4 असणारे टोक सांगितलेले. मग द्वादशी पर्व काळ आहे. तशीच असणारी वैधूर्ती, इतिपात, आमुष्या. आज आमुष्या आहे बघा, योगायोगानं आमुष्या आहे आज. पौष महिना संपला ना, माघ महिन्यामध्ये सगळे देव माहूरला एकत्र येतात. सुकरीत भगवान शंकराच्या शिवरात्रीला सगळे लोक तिथे येतात. त्याला म्हणतात माहू मोहिनी. आता पहिले जुने माणसं अभंग म्हणायचे, आली शिवरात्र, जत्रा औंढ्यात नागोबाचे. भगवान शंकराकडे सगळ्या देवाच्या ह्या महिन्यामध्ये मेळावा होत असतो. आणि दुसरी गोष्ट, तिसरं स्नान आहे आज. काय? कुंभ. प्रयागराजला जो कुंभ आहे आज, तिसरं स्नान. पहिलं 13 जानेवारी झालं, 14 जानेवारी दुसरं झालं, आणि आज 29 जानेवारी, आज तिसरं स्नान आहे. तर 3 स्नान सांगितलेलं. एक अर्ध कुंभ, एक पूर्ण कुंभ, एक महाकुंभ. अर्ध कुंभ येतो तो 3 वर्षाला येतो असतो, हे पर्व काळ सांगितले शास्त्रानं. पूर्ण कुंभ येतो 12 वर्षाला, त्याला आपण शिंगोष्ठ म्हणतो. आणि शिंगोष्ठ आल्यावर तुकोबारायानं वर्णन केलेलं आहे. शिंगोष्ठ पर्वणी आल्याच्या नंतर 2 लोकांची असणारी काय होत असते, म्हणजे चंगाळ होत असते धंद्याची. आणि शिंगोष्ठ पर्वणी नाव्या भटा झाली धनी. नावी म्हणजे केस काढणारे आणि ब्राह्मण, ह्या लोकायला खूप कमाई होणार. शिंगोष्ठ पर्वणी पर्व काळ आहे, त्याला पूर्ण कुंभ स्नान म्हणतात. 3 वर्षाला येणारा धोंड्याचा महिना त्याला अर्ध स्नान म्हणतात. आणि 144 वर्षाला येतो त्याला महाकुंभ म्हणतात. आणि महाकुंभ पर्वणी प्रयागराजला चालू आहे. आज तुम्ही जर युट्यूबला बघा, किती मोठमोठाले आखाड्याचे साधू आलेले महाराज. त्याला स्नान मदत करू नये म्हणून पोलिसांनी धवसाधवशी केली, तर काय अनेक चमत्कार आहेत महाराज. तसेच महात्मे पुन्हा पाण्यात बिन, पुन्हा बाहेर बी. काय सांगावं त्यांचं. कुंभामध्ये येणारे जे साधू असतात, अनेक असणाऱ्या पापी लोकांना जे पाप केलेलं त्या तीर्थात घातलेलं असतं ना, त्या महात्मेनं आंघोळ केलं की ते पाप त्या तीर्थाचं जातं. तीर्थे तया ठाया येती पुनीत भवाया, पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवाच्या. म्हणून असणाऱ्या ह्या पर्व काळावर तुमचे बंधू लहान वयामध्ये गेले. नाना हे गेले दिगांबर ईश्वर विभूतीन, राहिल्या ते कीर्ती जगामध्ये. आज मी त्याला बघितलं नाही, खरं सांगतो तुम्हाला. लय दिवसापासून बघतो, ते तर राहतच नव्हते. पण जरी बघितलं नाही, ज्ञानोबरायला आम्ही बघितलंय का, तुकोबारायला आम्ही बघितलंय का, पण तुकोबाराया आणि ज्ञानोबराय आज मी सगळ्याच्या हृदयामध्ये घर केलेले. छत्रपतीला कोणी बघितलंय का? पण छत्रपती म्हणलं की लोक पुढचा नारा लावतात, लगेच जे म्हणतात की तसं आता हे होईन तितकं. आज जरी तुमच्यामधून ते तुमच्यापेक्षा छोटे होते, पण एवढं त्यानं पर्व काळ गवशिले आणि अल्प वयामध्ये त्याला मरण आलं. पण तसं काही नाही, त्याचा पूर्ण संसार झाला नाही असं नाही. मुलं झालेले आहेत. आता तुम्ही मला मुलगा दाखवलेला आहे महाराज. किती दिवस जरी माणूस राहिला तर माणूस आपल्याला असाच वाटतो. पण असे जे माणसं असतो, जो आवडतो सर्वांना, तो आवडतो देवाला. तुम्हाला येदोळ मी विषय सांगितलं इकडे याच्या आधी आमच्या मित्रापाशी. म्हणलो धर्मराजाचे मोठा यज्ञ झाला, स्वर्गातला घंटा वाजावा इतके लोक ब्राह्मण जेवायचे. आणि सतत धन्याचं नावच असणार धर्मराजे दान करू लागले. आणि दान करीत असताना शीन आला. शीन येतोच काम केल्याच्या नंतर. आणि शीन आलेला आहे. उठले दान शिडेवून, आणि थोड्या वेळानं आता जर विश्रांती करायची, वामकुशी करायची, एक अत्यंत असणारा पिडलेला ब्राह्मण आहे, त्याला अत्यंत दानाची गरज आहे. त्याने याचना सांगितली, ठाकलोशे दारी याचक भिकारी मग भिक काही देवा. तर धर्मराजाने एकच सांगितलं, महाराज आत्ताच मी दान करून करून दमलेलोय, थोड्या वेळाने या, नाही तर सकाळी या. नाही इलाज झाला. तो माणूस वापस जात असताना धर्मराजानं आनंद शंकित नावाची असणारी भेरी त्यांच्याकडे वादी असते, त्या आनंद शंकित भेरी वाजली. अंग टाकलेलं होतं. धर्मराजा उठले, सांगितलं बाबा तुला कशाचा आनंद झालेला आहे? अरे आताच म्हणले मी वेळभर बेजार झालो, दान करू करून झोपलो तर तू ते भेऱ्या वाजवायला. ते म्हणले दादा तुम्ही काळावर जय मिळीला. काळावर जय मिळीला म्हणजे अहो तुम्ही म्हणलात ना सकाळी या, सकाळ पोस्टर जगन, ही तुम्हाला गॅरंटी का? बघा काय बोध आहे. हो तर ऐका ज्ञानोबरायाची. ही काळा नळाची तोंडी घातली लोण्याची उंडी, मासी पंख पाकडे तरी हे सरे,
शरीर पडण्याकरता माशीला खालीवर पंख करायला वेळ लागेल नाना, शरीर पडायला उशीर लागत नाही. 15 तारखेला नानानं सांगितलं पंढरपूरला विनायक महाराजांचं कीर्तन होतं, घेतली होती की नव्हती तारीख. पण हे माशी पंख पाकडे शरीर कवा पडत सांगता येत नाही. उद्या काय होईल आज कोण जाणे. धर्मराजानं वापस बोलिलं, भोदेवाच्या पायावर मस्तक ठेवलं आणि त्या चलाला ताण दिलं. द्यायचं तर लगेच दान द्यायला पाहिजे. देवाचं नाव घेण्याकरता उद्या घेता येईल नाही, लगेच करावी तातडी परमार्थाची. आज करण्याशी आप कर आहे का नाही. आप जर नाही करे तर मग करी का कर. तुमचा हे असणारा उद्याचा दिवस वाट बघू नका. विनायक महाराजांचं जीवनाचं सोनं झालं, गेले अल्प वयामध्ये, पण पर्वकाळ गोष्टीला हे पर्वकाळ 6 महिन्यामध्ये एक बार असणारा गोष्ट. तो महाभारताला उदाहरण आहे. तुम्हाला ऐकून हे तर रोज ज्ञानेश्वरी वाचित महाराज. शरपंजरावर 6 महिने राहिले, दक्षिणायन चालू झालं आणि ते 10वा दिवस युद्धाचा संपला महाभारतातल्या भीष्माचार्याचा. आणि मग ते इच्छा मरणे होते. सांगितलं भगवान मला आता जायचं नाही, मी पूर्ण महाभारत तुमचं ते रणभूमीवरलं युद्ध होईल, धर्माला गादीचा अभिषेक होईल आणि उत्तरायण जे दिशे लागायचे दिशे माझ्याकडे या. आणि मग आता ऐका, उत्तरायण कधी लागत असतं तर ते लागत असतं आता कालच्याच महिन्यामध्ये गेलं, डिसेंबरच्या 21 तारखेला उत्तरायण चालू झालेलं आहे. आणि मग उत्तरायण लागल्याच नंतर भगवान परमात्मा धर्मराजाला बरोबर घेतलं आणि आज पितामह भीष्माचार्य शरीराची इलाय वाट लावणार आहेत. मोठमोठाले संत साधू तपी जपी तपी संन्यासी त्यांचं तत्वज्ञान ऐकायला आले. राजा धर्माला जी नीती सांगितली कोणी, पितामह भीष्माचार्यानं, राजा कसा असावा. आणि ते सांगत असताना साधवी धुरपती थोड्या हसल्या किंचित. इतकं जर तुमच्याकडे ज्ञान होतं, माझ्याजवळ देवाला अत्याचार झाला, दुःशासनाने मला सभेत ओढीत आणलं आणि माझ्या आबरूशी तो खेळत होता, तुमचं ज्ञान कुठं गेलं होतं. तर त्याला पितामहानं सांगितलं, दुर्जनाचं अन्न खाऊ खाऊ दूषित झालतं रक्त, अर्जुनाचे दिव्य बाण लागले आणि ते दूषित रक्त निघून गेलं. आणि आता मला भगवान नाम प्रभू राम कृष्ण परमात्माच्या चिंतनानं 6 महिन्यामध्ये हे दिव्य ज्ञान प्राप्त झालं. हे महाभारताला असे उल्लेख आहेत. आणि मग त्या पितामह भीष्माचार्य 6 महिने सरपंजरावर राहिले. केवळ का, मी जर दक्षिणांमध्ये गेलो तर मला नरकाला जायचं नाही, इच्छा मरणी होती. आणि आपले महाराष्ट्र दक्षिणायन लागलेले आहे महाराज. आता हे जून महिन्यापासून असतं, 6 महिने आयन म्हणते त्याला, याला उत्तरायण. उत्तरायण साधू महात्मा गेला, पुन्हा त्याला मरण दिवसा येणं, आळंदीत येणं आणि झाकल्या गतीचा दिवा नने काय झाला केव्हा, त्या रूपी पांडवा दिवे ठेवी. ज्ञानोबराया सांगतात शरीर कसं टाकावा. अनेक वया ज्ञानोबरायाने सांगितलं, हो विनायक महाराजांना कशाचीच आसक्ती नाही. महाराज असेच असते साधू. साधू कोणाला म्हणाव, साधू कळत असतो मरणामध्ये, पतिव्रता कळत असते सरणामध्ये, सूर कळत असतो ते रणामध्ये. साधू कोणाला म्हणतात, ज्याचे 6 गेलेले, ज्याने धुतलेले त्याला म्हणतात साधू. आणि साधू तोच म्हणतात, साधू तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकोबरायाने लक्षणा सांगितल्या, जे का रंजले गांजले त्याशी मनी जेव आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची सांगा. यांच्या रूपानं देव असतो. अल्प वयामध्ये ज्ञानोबरायाला दिवस राहिले नाही, पण आज बी ज्ञानोबरायाचं एवढं जगाच्या पाठीवर असणारा हे इतिहास आहे महाराज. ज्ञानेश्वरी सारखा लोकमान्य ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. ओम नमो हे भगवते रामकृष्ण वासुदेवा हे 12 अक्षरी ज्याने केलेला आहे तो भगवान परमात्माच्याच पदाला जातो. हे तिरवाद सत्य. आणि जे आळंदीमध्ये ज्यांचं पार्थिव आज असणार त्यानं ठेवलं, भाग्यवान तुमचे भाऊ आहेत. आणि असा जर एक पुत्र जरी कुळात जन्माला आला तर तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, हाय का नाही. ऐसा निश्चयाचा मेरू झाला. अरे असा जर एखादा जन्माला येईल तर जननी जने दाता जने सूरजने. कबीराला सांगितलं, माईनं जन्म देवा तर अशा दात्याला देवा, एखाद्या भक्ताला देवा. साधू रत्न हनुमंतराचा जर पुत्र जन्माला आला तर काय त्या मायबाबाचं असणार धन्यवाद कमी कर, वर्णन करावा. तसे तुम्ही 3 जण भाऊ, तुमचे नाव बी अगदी असणारे नाथातलेच आणि तसेच असणारे विनायक महाराज आज आपल्यामधून जाऊन 5-7 दिवस जरी झाले असले, पण जरी ते इथून गेलेत, पण ते आज असणारे सूक्ष्म रूपवान आपल्या दारात आहेत. गरुड पुराणाला यायनं माझ्या संघ वाचिलेलं मी. गरुड पुराण नाना तुमच्या 7व्याला इथं यांच्या गावात बऱ्याच जागावर श्रावणाचे पर्व घेतात. त्या गरुडपुरामध्ये असं सांगितलं,
3.5 तासाच्या आत एक बार नेऊन आणते तिथून. आणि आता तो प्रत्येक जीव महात्म्याचा असू सामान्य माणसाचा असू तो जीव आता दारात असतो. आणि मग जे त्याचे नातेवाईक असतात, मुलं, भाऊ, भाऊजाया, पुन्हा कधी जेवढा परिवार असतो, इष्टमित्र, हे माझ्याकरता काय करते ते संचित बघत असतो जीव. आहे का नाही? तुकोबाराय म्हणले भोगन ते फळ संचिताचे. संचिताचा भोग भोगायला मिळतो, शरीर त्या जीवाला नसतं. आता ते सूक्ष्म रूपामध्ये येत. आज नाईक महाराज इथं येत आणि तुम्ही आज त्याच्या नावानं गरुड पुराण लावलं. आता ते गरुड पुराण सांगणार महाराज आले नाही तर दुसऱ्या महाराजाला हे जे तुम्ही सांगत होतं आम्ही, तर ही शिदुरी त्यांच्या संघ येते. हेच ज्ञान त्यांना हे ते ज्ञान का बरवे, जरी मने आणावे तरी संताया वाजावे सर्वेश्वसू. हेच ज्ञान असणार कसं आहे म्हणले बरवे. आणि हे ज्ञान ज्यांना असणार संघ सोबत लिहिलेले ही शिदुरी संघ कामी येणार आहे. शरीर मातीचं आहे. तुकोबारायन असा दंडक वर्णन केला नाटाच्या भांगात. मला नेऊ लागले म्हणले मद चालता प्राण काळी, आस्था न दिसती जवळी, मूर्तिका मूर्तिके कवळी, आणि एकली मिळी संचिताचे. मग संघ येत कोणतं? फक्त संचित. संचित कशाला म्हणतात? तर पुण्याला म्हणतात. तर पुण्य केलेलं संघ येतं. पैसा बँकेत राहतो, गाई कोठ्यात राहतात. धर्मपत्नी जर असेल तर ती लय झालं तर घराची कामिनी ती राहिली भावानी, आणि मी जळत असे मशानी अग्नी सवे एकला. नामदेव महाराजांना सांगितलं संघ कोणी येत नाही. हे बायका पोरं जरी असले तर नाथ महाराज म्हणले पुत्र बंधू कांता संपत्तीचे. मग तुम्हाला कोण सोडीन? तर नाथ महाराजांना स्पष्ट सांगितलं हरिविने कोणी नाही सोडविता. फक्त देवच मग सोडिणार आहे, आणि देवाची भक्ती केलेलीच कामी येते. मग करा हरी भक्ती येईन तुम्हा कामा, आणि सोडविन यमा पासून. यमापासून नातेवाईक सोडित नाहीत. एक जण म्हणला तो मोदी आमचा जवळचा पाहुणा आहे. तुकाराम महाराज म्हणले सोडविना राजा देशाचा चौधरी, आणि कसोयरी भले भले. कोणीच नाही. मग नको नको म्हणा गुंतू माया जाळी. अरे हे मायाचं जाळ आहे, याच्यात गुंतलेले जे आहेत अजून ते पुढं बाहेरच आले नाहीत. मग याच्यात गुंतू नको. मग काय कर, तुला तो गरसाय लागलेला आहे. जसा तो बोका असतो टपल्यालाच आहे. कशा करता? उंदरा करता. मग तसं तुकोबारायचं परमान आहे. पाहत्या उंदरा नेताशे बोका, तैसा काळ लोका नेताशे. मग तसाच असणारा काळ म्हणले लोकांना नेतो. तो वाटच बघू लागलेला आहे. कव्हा संपत याच. एखाद्या सावकाराचे पैसे आणले की तो बघत असतो फक्त करार हो दे म्हणतो. मग तो वाट बघतो ना, तसा काळ वाट बघतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, आणि अजून किती आहे अवकाश. प्रत्येकाचा असणाऱ्या पाठीमाग लागलेला काळ आहे. बरं तो काळ आयुष्य खायला लागलेला आहे. डोळे झाकून नाही, सावधान खातो. आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबारायन सांगितलं नाशिवंत देहे जाणार सखळ, आणि आयुष्य खातो काळ. याला दिलेलं जे आयुष्य हे श्वासावर असतं. जास्ती जे लोक झोपतात ते लवकर मरतात. शास्त्रानं असं वर्णन केलेलं आहे. 6-10 वर्षाच्या आत मरत. कासव 350 वर्ष जगत. कासव जास्ती श्वास खर्च करीत नाही, म्हणून जास्ती श्वासावर आयुष्य असते. आयुष्य मोजाया बैसाला मापारी. तुकोबारायन सांगितलेलं ना, ज्ञानोबारायानं हरिपाठाच्या प्रथम चरणाच्या 5व्या चरणाच्या 3ऱ्या चरणात अर्थ सांगितलं. आजपा आजपणे उलटो प्राणाचा, तेथे हे मनाचा निर्धार असे. आजपा जप म्हणजे श्वासोश्वास. जेवढे श्वासोश्वास आपण जास्ती खर्च करू तितकं लवकर मरू. मग श्वासोश्वास खर्च करायचं नाही. आणि आपलं आयुष्य चिंतनात जर जास्ती गेला तर तो त्याचा काळ धन्य झाला. चिंतने सर येतो धन्य धन्य काळ, सखळ मंगळ मंगळाचे. ज्याचा काळ चिंतनात होतो तो काळ धन्य झाला. आणि आपला टाइम जर एरीत चाललेला आहे तर एरी टाइम जाऊ नये. रिकामा अर्ध घडी राहू नको. ज्ञानोबारायानं हरिपाठात सांगितलं सर्व सुख जोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. अरे बाबा सुख हे तुपल्या अदृष्टानं अधीन आहे. पैशाच्या मागे लागून नाना पैसा कोणाला मिळालाच नाही. आणि पैसा मिळालेला जरी असला तर कामी येणार नाही. तिरुवात सत्य धन कोणा कामा आले, पहा विचारून बळे आयुष्य सखळ जाणती. पण जाणून आंधळे होते. पैसा जर कामी जर आला असता तर पैशावाल्या लोकांना गरीबाच्या वाट्याला भगवान परमात्माची सेवा येऊ दिली नसती. देवाला तुमच्या पैशाची करत नाही, देवाला तुमच्या पैशाची गरज नाही. कशी नाही?
की पैसा जर असणारा सर्व जर असता तर पैशावाल्या लोकांना काही जगात कमी नाही, पण पैशानं सगळ्या गोष्टी होत नाहीत. मग होतच कशानं? फक्त असणार भगवंताच्या भक्ती जर केली तर भगवंत हरीशी करुणा येईन तुझी, आहे का नाही? आहे का? मग देवाची करुणा, देवाने आपली करुणा करावं. मग आपण काय करायला पाहिजे? रोज त्याचे भजन करावं. देवाला जर नाही विसरलो तर देव आपल्याला कधी विसरत नाही, पण आपण विसरलो आणि विसरलो मग आपल्याला असणारी हानी झाली, मोठी हानी. तुकोबारायानं वर्णन केलं, बाबा इसरली तया थोर झाली हानी आणि पचती न खाणी. सगळ्याला इसराव माणसानं, पण फक्त देवाला इसरू नये. कारण की देवानं आपल्याला शरीर चांगलं दिले, देह दिला देवे भजना गोमटा, है का नाही? गोमट म्हणजे चांगलं दिलेलं आहे. एवढे जर देवाचे उपकार आहेत, मग आपल्याला जायच्या आधी एकच करावं, आपण काय करावं? भगवंताची प्राप्ती करून घेऊन मरावं, है का नाही? एक बार तरी, जसं पंढरपूरला तुकोबारायनं सांगितलेलं, एक बार जरी माणूस पंढरपूरला गेला तर त्याच्या घरी येत नाही. तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी आणि तयाच्या घरी यम नाही. पंढरपुरामध्ये आज विराजमान जगाचे मालक भगवान परमात्मा करतो इटेवर जे उभा आहेत, असा देव जगाच्या पाठीवर कुठंच नाही. आणि तो उभा राहण्याचे कारण अनेक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा दबा. आणि तुकारामानं असं स्पष्ट सांगितलं, कार्य करीत असा चिंता, है का नाही? भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा असे दाता कटीकर ठेवून या, त्यांच्या पायी घाला मिठी, मोल न घ्यायची जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. देवा करता भाव तसमात काही न लगे फार सेवित, धारे एक चित्त जरी बहुत, एवढ्यासाठी नका करा हाताहात. तुकोबाराया सांगतो, बाबा शरीर पुन्हा नाही. अरे कोणालाच दराचं नाही. याच्या आधी काय मोठमोठे राज्य महाराज झाले नाहीत का जगाच्या पाठव? किती झाले, उदंडचे झाले, पण आता कोणी नाही राहिले. मग आपले कोण कोण मेलेले? 6 जणांचे नाव एकाच प्रमाणात ज्ञानोबाराचं प्रमाणे. कोण कोण मेलं तुमच्या घरातून? तुमच्या डोळ्या देखत बघा. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. तो म्हणजे स्वतः सांगणारा बी तो बी मेला. म्हणजे मरणाराची काय शंका कमी आहे का? मग इतके मेले, कोणी राहायला आले का? येथे राहण्याची नाही कल्पकोटी, आया तो जायेगा राजा रंक फकीर. अरे कोणी बी असू द्या, राजाला मरायचंय, गरीबाला मरायचं, पण मरायच्या आधी काहीतरी करून मराव. काय करावं? फक्त आपला देव करावा. आपुला तू एक देव करून घेवा, तेने विन जीवा सुख नोहे. साधू संतांना आपला देव प्राप्त करून घेतला. किती दिवसापासून? 700 वर्षापासून ज्ञानोबाराया आमच्या डोळ्या पुढे. आज असणारे 450 वर्ष झाले तुकोबाराया आमच्या आज हृदयामध्ये. आमच्या आज्याच्या पलीकडे आम्हाला नाव सांगता येत नाही, पण विश्वंभर बाबापासून 8 पिढीची माहिती आम्हाला त्यांची सांगता येईल. का म्हणून? फक्त त्याने ते वर्षामुळे केलं नाही, समाजामुळे केलं. वाळवंटामध्ये हरिजनाचं एक राणू महाराजचं पोरग, अंगात कपडा नाही, तवा तापल्यावानी वाळवंट तापलेलं आहे. गोदावरीची घटना आहे पैठण क्षेत्रातली. आणि ते लेकरू रडायलं, माय चुकून गेलेली, चुकली या माये, बाळ हुर हुर पाहे. साधूचं अंतकरण होतं, दयानं भरलेलं अंतकरण नाथ महाराज. दत्त चोपदारी करीत असे दत्त भगवंत श्री कांड्या 2 देव याच्या हाताखाली दाबायला. काय अधिकार नाथ महाराजाचा? आणि नाथ महाराजाला बघितलं, टचकन डोळ्यात पाणी आलं. ज्ञानोबारायाची वहीत, पायी काटा नेते जीवी येता उमटे, तैसा पोळे संकटे पुढलाचे. आणि साधू यालाच म्हणतात बघा. डोळ्यात पाणी आलं नाथ महाराजाच्या. अरे किती छान लेकरू होतं काळ जर, पण बाळ हे बा, ज्या साधूची नजरच चांगली झालेली त्याला वाईट काही दिसत नाही. ज्या नाथ महाराजाला गाढवाच देव दिसला, तर ह्या हरिजनाच्या लेकरात काय दिसल? माझा पांडुरंग परमात्माच आहे म्हणले, गेले उचलून घेतलं आस्थळाल्या लेकराला, देव पूजेला चाललेलं पाणी पाजिलं. आणि बाळा कुठे तुझं घर आहे म्हणले. त्याला मारवड्याकडे हात केला, ते नेऊन दिलं. काय वाटत असेल त्या आईला? आईचं अंतकरण एवढं भरून आलं. ती दिसपासून दोघांना माळी घातल्या. रोज नाथ महाराजाच्या रामायणाच्या पाठाला जायची. काय नाथ महाराज तुम्हाला अधिकार सांगा. खूप नाथ महाराजाचे असणारा जीवनामध्ये प्रसंग आलेले. मी म्हणतो साधूच कोणाला म्हणावं. साधू म्हणजे नाथ महाराज सारखा प्रत्यक्ष शांतीचे स्वरूप म्हणजे नाथ महाराज. नाथ महाराज तिथं का गेले म्हणून लोकांना भैस टाकला. बरेच असणारे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. पण त्याला कसं होतं,
सगळे जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, त्याच्या हरिपाठातून वर्णन केलंय. मग अशा महात्म्याला पूजा करायची गरज नाही. पूजा ध्यान जप ते असे नाही. त्याने सगळ्या जगालाच जर आपलं मानलेलं आहे, सगळ्या समाजाला विचारलं तर समाजानं आपापल्या परीनं ज्या कुळात जन्म घेतला त्यांची नाव पुढे केलं असं. ज्ञानोबारायाकडे जळाला बोट केलं तर ज्ञानोबारायाला आई उगच म्हणतात का? संत अनेक झाले पण ज्ञानोबारायाला आई सगळ्या संतांनी ही पदवी दिलेली आहे का नाही? मग सगळ्या संतांना दिली तर यदानं सुद्धा सांगितलं खरोखर ज्ञानोबाराया कोण आहेत? आईच आहेत. वेदशास्त्र देती गोहाई म्हणती ज्ञानाबाई आई. मला एक दिवशी मुंजा भाऊनं फोन केला, एका अभंगात 4 वेळाला आई शब्द आलेला. कोणचा अभंग आहे? अहो याच्यातच असल्यामुळे काय 1 मिनिट लागत नाही सांगायला. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुमाट ज्ञानाबाई ते मुगुट, वेदशास्त्र देती गवाई म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाईच्या चरणी आणि शरण एका जनार्दनी. सांगायचं तात्पर्य काय बाबा? आई शब्द कोणाला? ज्ञानोबारायला दिला. की आई ज्ञानोबारायला विचारलं, बाबा नरहरी सणाला सांगितलं देवा मी तुझा सोनार, आम्ही वारीक. कोण? सावल्या महाराज म्हणले आमची माळी याची जात. कोण म्हणलं? सगळे संतांना सांगितलं ना. त्या माळ्याच्या कुळात जन्माला आलेले कोणचे महाराज? सावता महाराज. सगळ्या संतांना जर जात सांगितली ज्ञानोबाराया तुमची कोणची जाते? तर ते म्हणले मला यात जातच नाही, याती कुळ माझे गेले हरपोने. आणि मग तो नेमकं तुमचं आहे तरी कोण्या पक्षाचं? तुमचं कोण आहे? तर बघा ज्ञानोबारायाची कशी इशार शब्द होते. ज्ञानोबाराया सांगितले ईश्वरची माझे घर, आयशी मती जायाची थिर किनमवना चराचर आपणच झाला. मग आपलं हे वसुदेव कुटुंब एवढं हे घर म्हणजे माझं नाही, हे ईश्वरच माझं घर आहे. मग असा ज्याचा असणारा अधिकार असन तर कैवल्य चक्रवर्ती, योग्याचे शिरोमणी, ज्ञानियाची माऊली, देवा तितके ज्ञानियाचे राजे. किती विशेषण दिलं तर ज्ञानोबारायला कमी आहेत. राहिले 22 वर्षे. आता आपल्या विनायक महाराजाचं तरी काय वय असं हो, ते पोरग आता किती 18 वर्षाचे. 50 वर्षाच्या आत जर अशा महात्म्या निघून जातात काय बघा ना. हो इतक्या लवकर जाणं महाराज हे तर जगाला दाखवून दिलं. जात असताना आता दुःख आहे, गेल्याच्या नंतर आमचं कसं होईल? अरे बाबा आपलं कसं होईल म्हणण्यापेक्षा त्यांचं किती चांगलं झालं असं म्हणू नका. की काही जे तत्वज्ञानी लोक असतात दादा रडू येतच. कसं आहे की बाबा हे कलियुगातला व्यवहार तसा आहे. रडू गुणाचं असतं. गुणवान आता एखादं जर मिळलं तर माणूस म्हणते बरं झालं मिळलं, पण तसे मरत नाही. जे वाचायला पाहिजे ते जगत नाहीत आणि जे मरायला पाहिजे ते मिळत नाही. त्या मावल्या म्हणत अशा करडीला किडा नाही. ज्याची वाट बघायले त्याला हो ते मरत नाही महाराज. पण चांगले साधू महात्मे जात असतात. जातात तर कसे जातात? असं सहज असणारा कपडा टाकून दिलेवानी, जशी अंगीची सांडूनी खोळी, सर्प निघाल्या पाताळी, ती तोच्या कोण संभाळी. तैसे झाले. जसा एखादा साधू महात्मा बी तसंच करतो, आपलं शरीर टाकून देतो महाराज. तेव्हा कपडा, आता ते चंद्रशेखर बाबा म्हणले कपडा बदललं, आपला जुना कपडा टाकून दिला, नवा घातला, वाईट झालं का चांगलं झालं? एका दृष्टीनं बघा तुम्ही. आणि आता आपल्याला आपल्या आसक्तीमुळे रडू येईल. नाना आसक्ती जर नसली तर रडायचं कामच नाही. आजही नाईक महाराज तुमच्यातून गेले, तुमचे भाऊ, म्हणजे ते गेले म्हणजे का लगेच गेले का? नाही ना. ते गेले म्हणजे आज त्यांच्या स्थितीमध्ये गेले. आपण कुठून आलो? बर्मातूनच आलो होतो, बर्मातच जायचंय. आणि बर्मात जर आपण आपलं मिळून गेलो, रूपाला रूप मिळालं. मुक्ताबाईने सांगितले जाते ग माहेराला, हाय का माझ्या मूळ घराला. मूळ घर कुठे? भगवंताचा अधिष्ठान. आपण जीव सगळे देवच आहेत, पण उपाधीमुळं मायामुळं हाय का कल्पने अविद्येने झाला जीव, आणि माया उपाधी शिव बोली जाते. नाथ महाराज म्हणले कल्पनेमुळं अविद्येमुळं आपण जीव म्हणालो, पण आपण जीव नाहीतच ना. आपण कोण आहे? शिवच आहे. ज्ञानोबारायाच्या अशा वयात जीव परमात्मा दोन्ही बैसुनी एके शिवासनी जयाच्या हृदय भवनी विराजती. जीव नावाचा असणारा एक असणारा अंश म्हणजे देवाचा आहे. आणि शिव आणि जीव एकच आहेत नव्ह. तू का म्हणे कैशी किव आणि कोठे जीव निराळा. जीव नाहीत ना, जीव नाही, जीव अवघे देव. पण खोटा ना गवी संदेह, मी जीव आहे, मी जीव आहे. मग मी म्हणून काय करायला लागले म्हणले, हे बुद्ध झाला. तुकोबारायानं सांगितलं गाथ्यामध्ये, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, आणि घेऊन या चंद माझे माझे.
यानं माझेपणाचा छंद घेऊन हे मुक्त वाचल्याला बद्ध झाला, नाही तर वास्तविक आपण कोण आहेत तर सगळे जीवच आहेत. आज महाराज जिथं गेले तिथंच आपण उद्या जाणार आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी आपला टाइम आल्याशी जाता येत नाही. आता काय माणसं वाट बघायलेत आमची चिठ्ठी कुठं हरपली. पण चिठ्ठी हरपली तुमच्या मागलं संचित जसं असेल त्याच्यावर अवलंबून आहे. तुमच्या मनावर नाही ना जाण्याचं नेण्याचं, आहे का नाही. तुमच्या आदरष्टावरून तुम्हाला असणारा जन्म मिळालेला आहे. तुमचं इथलं कर्म संपल्याशी तुम्हाला जाता येत नाही. आणि जरी जाण्याचे प्रयत्न केले एखाद्यानं आत्महत्या करून त्याला वरी देऊ जागा घेत नाही. कोणी रोगर पेणं, कोणी इरीतच उडी टाकणं करतात ना असं. तर ह्याला अधोगती प्राप्त होती, पिशात येऊन प्राप्त होती नाना, त्याला सद्गती प्राप्त होत नाही. देवादारचं मरण आलं तर त्याचं मोतर देव त्याला त्याच्या दारामध्ये घेतो. आणि आपले महाराज तर काय सांगावं, आज पर्वकाळावर गेलेले, त्यांना द्वादशीचा पर्वकाळ, काल परवा दिवशी द्वादशी झाली ती, दशमीला गेले. 3 दिवसाचं व्रत आहे. दशमी, एकादश, द्वादश 3 दिवसाचं व्रत आहे. 3 दिवसाचं व्रत शास्त्रानं करायचं सांगितलेले. दशमीच्या दिवशी एक मुहूर्त राहावं लागत असतं. एक निष्ठेने असणारं भगवंताचं असणारं चिंतन करणं आणि जवळ जाणं. एकादशी द्वादशीचा पर्वकाळ साधला, जन्म आले याचे, आज फळ झाले साचे. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड झाला. हे 3 पर्वकाळ, पुन्हा आज पुन्हा आमुष्या. बघा आमुष्या असून पुन्हा शाही स्नान आहे. 29 तारखेला शाही स्नान, कुंभमेळ्यातलं महाकुंभ आहे. आता प्रयागराजामध्ये जेवढे साधू जमलेले तुम्ही बघा, एक आंघोळ जर तिथली घडी तर अनेक जन्मातलं, कोटी जन्मातलं असणारं पाप जात. जसं चिरंजीव कल्प वैकुंठी नादे हरोपाठात ज्ञानोबरायनं लय बारकावे सांगितले. तप जर केलेला असन, वाणीनं माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प, तया तुकाचे माप पातले प्रभू. ज्ञानेश्वरी वये. मग जो सत्य बोलणारा माणूस असतो, सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. खरं बोलणं हीच विष्णूची पूजा आहे. खोटं बोलण्यासारखं पाप नाही आणि खरं बोलण्यासारखं पुण्य नाही. सत्यवादी जर माणूस असेल तर त्यानं सत्यवादाचं तप झालेलं आहे. मग ज्ञानोबराय म्हणले तपाचे सामर्थ्य तपील अमुप आणि चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. वैकुंठात कल्पवर्षापासून त्या माणसा राहतो की जो सत्य बोलणार आहे. सत्य बोलणारा, सत्य बोलण्याचं जे फळ असतं तर ते 1 दिवस असतं सत्यच कामी येतं महाराज. आणि सत्य हे कुठे तर सत्यवानापाशीच असतं. आणि सत्यवान जेव्हा असतं त्याचा छळ होत असतो बरं का. जनाबाई भांडल्या देवाला, म्हणल्या देवा काय तो धुंद झाला रे दरबार. अरे त्या सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारी येले बाळ, सखा मनविशी त्याचे नाशी येले बळ, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई भांडल्या, पुण्यवान होता बळी त्याला घातलं पाताळात, आणि चोरता होता ते वाहल्या. काय लोक रामायण वरी हात करू सांगली. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. किती कीर्ती होती कोणाची? कर्णाची. त्याचा केवढा अपमान केला. कर्णाला बर सभेत सांगितलं भूपतीनं, तू जरी धनुष्याला बाण लावला तर मी तुझ्या गळ्यात माझ्या सुतपुत्र आहेस. कीर्तिवानाचा अपमान केला. आता सुतपुत्र होता का तो? कर्णच होता ना. पण हे तुझी धुंद आहे, तो मुदाम केलेलं आहे. जनाबाई भांडल्या, यायला संपतायला माहित होतं. हे सगळं अभंग लावून घ्या तुम्ही. भांडण्याचं कारण की सत्यवानाचा छळ होत असतो, मला हे सांगायचं. पण सत्य सोडायलाच नाही पाहिजे. शेवटच्या स्वरात सत्य सत्यच कामी येतं महाराज. राजा धर्माला महाभारताच्या युद्धामध्ये कृष्ण परमात्मानं भाग पाडलं बोलायला खोटं, पण सत्याचा सागरू आणि तो हसणारा युधिष्ठिर. धर्मानं सांगितलं मेलो तरी गोर नाही, राज्य मिळालं तरी गेलं तरी गोर नाही, मिळालं तरी गोर नाही, मला राज्याशी चाड नाही, मी खोटं बोलायचो नाही. देवानं सांगितलं, बरेच उदाहरणं सांगितलं ना. ते म्हणले इकडे बघा, एखादा कसा आहे, आता हे चतुरा तो शिरोमणी, आणि कसा आहे ना गाय धरून चालली, तुमच्या देखत बघितली आई गाय गेली का? आता तुम्ही बघितली गाय, त्याला सांगितले की तो धरून कापणार, मग नाही सांगितली तर खोटं बोलल्याचं पाप लागतं, आणि सांगितली की मग गाय मरती. मग काय करावं? तर त्याला म्हणले मग थोडस पाप खोटं बोलल्याचं लागू जा, सांगू नका, नाही तर कसाही गाय कापायला अर्ध्या गायीच्या पातकाला तुम्हाला असणार बली पडावं लागेल. हे उदाहरण ते म्हणलं काय सांगू. पुन्हा येणं एक पर्याय काढा नाना. भगवान कृष्ण परमात्मा म्हणले इकडे बघा, आपल्या 18 अक्षरी सैन्यामध्ये गुरुपुत्राचं नाव बी एक अश्वत्थामे आहे, आणि तसंच एक हत्तीचं नाव होतं बघा. काही कोणी नाव उठवतात ना, अश्वत्थामे. तुम्ही एकच म्हणा, नडोबा का खंजूरबा.
बरं ज्यानं एवढं आमच्या करता रात्रंदिवस झटपट्या खातोय, ह्यो देव तरी मला खोटं का बोललं? देव आता काय कळत, जीवाला काय कळतं देवाच्या मनातलं, न कळे कोणाला देव होईना. बरं जे असं ते म्हणले देवा तेवढं नरू वाका कुंजर भाऊ, पण युक्ती करावं तर बा खरं कृष्ण कारस्थान ज्याला करायचं ना, जे राजकारण त्यानं महाभारत बघायचं ना. यानं काय केलं, बँडवाल्याला सगळ्याला सांगून ठेवलं, एक लक्षात ठेवतो, एकच शब्द नरूबा ऐकू द्याचा आणि कुंजरबा ऐकायच्या टायमाला नगरी वाजवा. ही आखणी करून ठेवली कृष्ण परमात्मानं, सगळ्याला सांगून ठेवलं. बँडवाले सगळे 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 येईल, 7 अक्षय अक्षय होते याच्याकडून कोणाकडून पाडवाकून. आणि झाल्या घोषणा चालू. हो म्हणले धर्मराजा, बोलतो म्हणले नरूबा का कुंजरबा एवढं म्हणतो म्हणले. मग अस्वस्थामा पारडा अस्वस्थामा पारडा अस्वस्थामा पारडा, चुकडं तुकडं घोषणा झाली. चिरंजीव सप्त चिरंजीवामध्ये पडन कसा, गुरु दुर्नचार विचार करायले, ते का साधे होते का? हो नवबरायच्या वया एक एकाच्याने म्हणून या पारे आहे का नाही, ईश्वच वय संहार एक साधे होते का महाराज? दुर्गाचार्य असू द्या, भीष्माचार्य, कृपाचार्य साधे का? ईश्वरचा संहार करायची ताकद होती त्यांच्यात. मग मेला कसा? सगळे जरी बोलत असले तरी मला कोणाचं खरं नाही, पण धर्मराजा का खोटं बोलत नाही. हो कौरव सैन्यातून रथ काढा आणि धर्माच्या रथापाशी रथ आणला. कोणी? गुरु दुर्नानं सांगितलं, धर्मा अस्वस्थाम्या पारडा का? धर्मराजाने सांगितलं, हो नरूबा कुंजरबा म्हणून तरच वादीवादिले महाराज. आता नरूबा म्हणजे काय झालं, माणूस झालं. कुंजरबा शब्द ऐकूत नाही आला आणि मग रथावर जाऊन बसले. पोरगच मेलं. सप्त ऋषी पाखराच्या रूपात आले आणि ते म्हणले, बामणाचे हे का म्हण आहेत, गरुड पुराण पोत्या पुराण सांगायला पाहिजे, चला म्हणलेलीच दामाला. आणि मग पुढचा प्रसंग, त्या धरस डमनाने येऊन तलवारीनं मुंडकं उडीलं, तवर तर ते निघून गेलेले होते. जसा पिंजरा रिकामा पडला, राग उडून गेला. हे मला काय सांगायचं होतं, तितक्यामुळं अंगुठा आकाराने त्याशी गेला. ऐका आता, सत्यवादी माणूस जरी असला खोटं बोलला तर खोटं बोलल्याचं काय पडत मला हे सांगायचंय. घरडं असं स्वर्गावरून पर्वणे 18 महाभारताला, हे श्रीराजानं सांगितलं नाही पण महाभारताला आहे. तर त्याच्यामध्ये अशी कथा आली, पांडव उत्तर दिशेनं, त्याला स्वर्गावरून पर्वण म्हणजे देह पडूस तर माग बघायचंच नाही. माग जर बघितलं तर तुकाराम महाराज म्हणले मग पुण्य राहत नसतं, पाप प्राप्त होतं. त्या कनया रे जग जेठी देई भेटी केळाला, ह्या गवळीचा शेवट आहे. तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या येगे, माग बघितलं की मग माग जमत नाही, देव लांब जातो. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो काय होते खोटं बोलल्याचं पात्र. पहिल्यांदा चालता चालता नकुल पडला, धडेल कल वाढलं. भीमानं सांगितलं, भीम दादाच्या मागच होते खेटून. पहिला नंबर धर्माचा, माग भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धुरपतीला कोणी चला म्हणे ना. एवढं मी यांच्या करता केलं, मला कोणी चला म्हणलं, पण मग पती धर्म आहे, पती जिथं चालले तिथं झाला पाहिजे. 5 पांडवाच्या माग ती बी निघाली. आणि पहिल्यांदा मग ते नकुलाचं शरीर पडलं. भीमाला सांगितलं दादा पडला, त्याला म्हणले नकुलाला रूपाचा अभिमान होता, कारण सांगितले महाभारताला, म्हणून पडला. थोडा वेळ गेल्याच नंतर मागं वाढत नाही, चलत राहा. पुन्हा सहदेव पडा, त्याला युद्धाचा अभिमान होता, त्याला त्या वाजगाई नृत्य करता येत होते औषधी देऊन, ते विद्या होती, त्याच्यामुळे तो पडला. पुढे गेल्याच्या नंतर धुरपती पडली, दादा सह्याद्री पडली. ती म्हणली चौघापेक्षा अधिक ती अर्जुनावर प्रेम करीत होती. खरं सांगितलं महाभारताला कोणी, धर्मराजानं, त्या दोषाला पडली. पुढे गेल्याच्या नंतर मग अर्जुनच पडला. अर्जुनाला म्हणतो तो महाभारताचं युद्ध एकट्यामुळे केलं, मी युद्धामध्ये हारून जिंकिला, निवांत कवचाचा ठाव पेढीला, पवाला तो केला गंधर्वाशी, हे त्याला अभिमान होता म्हणून पडला. असं करता करता 4 जण पडे जळाला. स्वतः म्हणले मी बी पडे ना दादा. ते म्हणले तू पडणारच होतास, तुला वेग होता, 100 कौरवाचे पोरं एकट्यानंच मारलं, मी राजा व्हावा, हे तो या मनात अभिमान होता. त्या कर्तृत्वामुळे तो शरीर पडलो. आणि ते असं झालं नाना, सगळे पडले. आणि आता पुढे विमान आलं, आणि विमान आल्याच्या नंतर घटना अशी घडली, सुरुवातीपासून लाईन न चालत होते. माग द्रौपदी, त्याच्या मागे नकुल, सहदेव, उजव्या हाताकून एक काळ कुत्र कामरा इतकं चालत होतं. बरोबर धर्मराज उभा राहिले की ते उभा राहायचं, आणि ते चालले की चालायचं. सगळे पडे, ते काय बघितलं नाही, कुत्र्याला माग बघितलं, ते निघाले की निघायचं. पुढं असणार स्वर्गावर शेवटची टप्प्या एकच पायरी राहिली, विमान आलं. आणि विमानात बसायच्या टायमाला पाय उचलताना
डाव्या पायाचा अंगठा गळून पडला धर्मराजाचे. कुत्र मोठ्यानं हसलं म्हणजे होकलं. यायला पशुची भाषा कळत होती. धर्मराजानं सांगितलं, बरं रे बाबा, खोटं का व्हायना म्हणले, मी भिडानं का व्हायना खोटं बोललो, अंगुठा त्या कारणे गेला असे. आणि मग त्यानं मान हालेली. खोटं बोलल्याची शिक्षा, एकदा खोटं बोलल्यामुळे अंगठा गेला. आणि मग ते पार्श्वत होते ना, गणाईनं सांगितलं, धर्मराज तुमच्या करता इमान आणलेलं आहे, इमानामध्ये बसा. त्यानं सांगितलं नाही, मला बसवायचा नंतर विचार होईना, अगोदर म्हणले याला बसवा. कोणाला? ह्या कुत्र्याला, श्वानाला, श्वान राजाला बसवा. हे म्हणले पशु करता हे विमान नाही, पशुला काय ज्ञान आहे? ते म्हणले ज्ञान असो का नसो, तुम्ही त्याला आधी बसवा. माझं आपापर भाव माझ्या मनात नाही, माझ्या करता तोच माझ्या जवळचा आहे. आता ऐका, कुठलं हे घेऊ नका, पण यातला भाव घ्या. इथं असं वर्णन केलंय, ज्याला मी आतापासून मुपलं म्हणत होतो. ऐका आता, माझं म्हणत होतो त्यानेच मला सोडलं, पण शेवटचं जन्माचं नातं याने माझ्याशी जोडलं ना. कोणी? त्या कुत्र्यानं. कुत्र्याला मदत घ्या म्हणल्याच्या नंतर त्यांच्या अंतकरणातले अजात शत्रू, हे नाव त्यांच्याकडे होतं ना, ही खरोखरच अजात शत्रू तुम्ही आहेत म्हणून ते कुत्र्याच्या रूपातले यमधर्म होते, त्यांची वडील रूप प्रगट केलं आणि सांगितलं, हो ह्या सोमवंशाचा विजय रोज म्हणले चंद्र सूर्य तोपर्यंत राजा तो नाव राहील, झालं म्हणले तुझं कल्याण. आणि मग धर्मराजाला विमानात बसलो आणि पुढे गेल्याच्या नंतर, जसं आता तुम्हाला मुंबईला जा, खाली इकडे नांदेडला जा, कुणाला शेलूला जावं लागतं, पहिल्यांदा यमपुरीला गती नाना. जेळाला धर्मराज विमानात बसून गेले तर कौरव मस्त अमृतपान करायले, अप्सरा वारा घालायल्यात. बघा आता उगा दृश्य एक क्षणभर, आणि पांडव मोतर नरकामध्ये दिसायले. बघा हे असं बघितलं, टचकन डोळ्यात पाणी आलं. आणि बापाला विचारलं, दादा हेच का आमच्या करणीचं फळ? अरे अखंड वनवासात सुद्धा म्हणले त्याचं नाव विसरलं नाही. पहाते पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवाची इटोबची ज्या कार्जुनाच्या केसानं कृष्ण कृष्ण म्हणाव. आणि हे असं ह्याचं होण्याचं कारण आहे. ते म्हणले, इकडे बघा, प्रत्येक माणसाकडून काही पाप, वाचिक पाप, माणसाकडून उलटिले झालेलं पाप असते. जे जास्ती असतं ते मागं राहत असतं, आणि जे कमी असतं त्याचा भोग येतो. थोडसा पापाचा भोग होता, पण अवघड डोळ्याचं पाप म्हणलं असतं, तुला नरकात दिसले, हे खरे तुझे भाऊ नाहीतच, हे पुढं बघ. तो पुढं बघितलं, त्या पांडवाच्या पुढं इंजन वारे घालायलेल्या त्या अप्सरा ते, आणि मग बघितलं, आणि कौरव तर मग ते रौरव किडका नरकाच्या किडामध्ये पडलेले दिसले, त्याने अत्याचार केलेला होता. आणि हे जे तर मग धर्मराजानं बघितलं, आणि मग त्याने सांगितलं, आता इथलं जे लोक जे आहेत, काय नाना घटना असते, हे साधूचा अंत करून यांच्या अंगावरला वारा गेला धर्मराजाच्या. हे बघत जात असताना आता वारा आल्यावर वाऱ्याचा स्वभाव आहे का, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुखे ज्याचा नारायण. अंगावरला वारा धर्मराजाच्या कुंडातल्या पापी लोकांवर गेला, आणि ते वारा अंगावर गेला की सगळेच पापी त्या कुंडातून बाहेर आले. नामदेव महाराजाचा वासुदेव आला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाले या शरीरा, पिटला पातकाचा थारा, कळी काळाशी धाक दरारा. महाराज ते पापी लोकच बरोबर आले, आणि ते चमत्कार बघितलं की तो त्याचे हाणायला लागलं, तिथलं सगळं ते बदल झाला कायद्यात. असं कसं झालं? ते म्हणले असं कसं झालं? काय झालं? ते म्हणाले, धर्मराजा तुम्हाला विनंती, तुम्ही इथून जाऊ नका. पापी लोक विनंती करायला. आणि मग यमानं सांगितलं, तुमचं इथलं काम झालेलं आहे, आमच्या कामामध्ये बिघड होईल म्हणलं. असं जर झालं तुम्ही इथं राहिला तर लोक पुण्य कोणी करायचेच नाही. हो, आणि म्हणून मग धर्मराजानं पुन्हा तिथून त्याने सांगितलं, बाबा कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या वचन आशीर्वाद. असं म्हणून यमधर्म स्वतः वाटलं त्याला वैकुंठ भुवनी घर केली. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, तेने वैकुंठ भुवनी घर केले. आणि मग पांडव अक्षय वैकुंठामध्ये गेले. करणी त्याने तसे कामच तसं केलेलं होतं. सांगायचं कशाला, सत्य हे सत्यच असतं, सत्य कधीच लोपत नसतो. सत्यमेव जयंती ते लिहिलेलं असतं, कोर्टावर लिहिलेलं. सत्याचा जय असतो. तिथं असा दंड काही ना 100 अपराधी सुटले तरी गोर नाही, पण बिगर अपराधी एक सुद्धा अडकू नये मधात, असा तिथला कायदा आहे बरं का. पण आता सगळे पैसे खालून सगळे खोटे नोटे कामं चाललेत,
पण खरा न्याय धर्म कशाला म्हणतात? धर्म आता फक्त एकच धर्माचा पाय असणारा जागृत आहे, दानाच्या रूपानं. नाही तर 3 पायानं कलियुगाला आता धर्म लंगडा झालेला आहे. सत्य राहिलं नाही, नीती राहिली नाही, आहे का नाही? मग राहिलं काय? तर फक्त दान. दान आणि हे नाम. थोडस काही ह्या 2 गोष्टीवर समाज तरू लागलेला आहे. ह्या 2 गोष्टी जीवनामध्ये ज्याच्याकडे असतात, तर कबीरदासने सांगितलं, अनेक संत सांगतात, घ्यायचं असेल तर देवाचं नाव आणि द्यायचं असेल तर अन्नदान. अन्नदान असणार पवित्र दान आहे. महाराज कोणाच्याच मुखामध्ये जर गेलं तर अन्न हे आशीर्वाद देत असतं. आणि म्हणून अन्न जर आपण नसत दिलं तर, आता तुम्ही गरुड पुराण तर लावलंय, पण आता ते जसं ते कथात बदल संस्कारत मधल्या काही कथा आहेत. पण आता आम्ही जी कथा सांगत असतो 10व्या अध्यायामध्ये कथा आलेली बघा गरुड पुराणाला. नानाला माहिती, आमच्या तात्याला. 10व्या अध्यायामध्ये शेत नावाच्या राजाची कथा कोणी सांगितली? अगस्त्य ऋषीनं रामाला सांगितली. मी ज्याला गरुडाला भगवान म्हणले, विष्णू भगवान म्हणाले, मी राम अवतार ज्याला तीर्थावगाला धरला, आणि त्या तीर्थावगाला अवतार धरल्याच्या नंतर एक दिवशी अगस्त्य ऋषीच्या आश्रमावर गेलो सीतासहित. अगस्त्य ऋषीनं आम्हाला एक सोन्याचं कडं दिलं, आणि मी सहज विचारलं की महाराज हे स्वर्गातला दागिना तुमच्याकडे कसा आला? बघा आता ही कथा तिथं गरुड पुराणाला आहे. आणि मग त्याला त्या अगस्त्य ऋषीनं सांगितलं, रामा याच्या मागे इतिहास आहे. मग ती कथा कोणी सांगितली? अगस्तीनं रामाला सांगितली. घडलं असं म्हणले, मरु देशामध्ये म्हणले शेत नावाचा राजा होता, आणि त्यानं म्हणले खूप दान केलं, सुवर्ण दान केलं, पैशाचं दान केलं. कोणी जरी दारात भाकरवाडी करायला कोण नाही, धडा 100 रुपये खा तिकडे जाऊन कुठं, अन्नदान केलं नाही. आणि शेवट मग मुलाला गादीवर बसिलं. अन्नदान तर काय करता नाही आलं, पण एकात आपलं श्रमदान करून त्यानं दान धर्म न करता मग विद्यादान केलं. विद्यादान संपादन केलं, म्हणजे साधूच्या संगतीमध्ये तपश्चर्या करून शरीराला असणारी मुक्तता मिळाली, पण आहार मिळाला. तिथं गेलं हे शरीर तिथं पडलं, तूळ शरीर अग्नीमध्ये जाळलं. तिथं गेल्यानंतर भूक लागायली. कोणाला? शेतराजाला. ब्रह्मदेवाला विचारलं काय खावा, तर ते म्हणले तुला वाघानं, त्याला मरताना मरण असलेलं होतं, वाघानं त्याचं नरड फोड होतं, आणि नदी तळ्याच्या कडीला पाडलेलं शरीर आहे, तू तुपलं मोक्ष भक्षण करत आहे. तो म्हणला मग आता आम्ही इथं कोणाचं आणून देवा तुला? तो केलंच नाही. ही भोगभूमी, स्वर्ग, कर्मभूमी, इथं पेरता येतं, वरी पेरता येत नाही. पुण्य इथं केलेलं काम येत असतं. शेत राजा म्हणला मग ते खाल्ल्यावर कमी होईल, हे म्हणले ते जितकं खाल्लं तितकं वाढत जाईल. अशी 10व्या अध्यायात कथा आहे गरुड पुराणाला. शेत राजा स्वर्गाहून विमानात बसून यायचा, अप्सरा गायन करायला, गंधर्व गायन, एवढं लखलखीत विमान आलं. आणि तीर्थयात्रा करीत करीत हजारो वर्ष त्याने आधी मांस खाल्लं शरीराचं. आणि त्याला सांगितलं होतं मी कवर खाऊ, ज्या दिवशी अगस्त्य ऋषीची तुला भेट होईल आणि त्यांचा आशीर्वाद मिळून तेव्हा तू हे कर्म खंडित होईल, तोवर होणार नाही. हजारो वर्ष त्यांची वाट बघत होता तो राजा. एक दिवशी त्या मागलं पाप गेल्याशी साधू भेटतच नाहीत. याने कशी भेटतील? ते मागलं जन्मातलं पाप त्या शेताचं संपलं. हजारो वर्ष मधात गेले. मग एक दिवशी भाग्याचा उदय, आणि ते हे जोडी संत पाय हे आंघोळीच्या निमित्तानं गेले. तेही मनातून उतरलं, त्यानं ते मांस खाल्लेलं पाहिलं. हे साधू होते. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कोण वळा म्हणून म्हणले अरे एवढ्या दिव्य मनातून आलास महापुरुषां, तू कोण आहेस? आणि मग फिरून पाहिलं, पाय धरले, म्हणला महाराज तुमचीच वाट बघायलो. आणि मग त्यानं पूर्ण इतिहास सांगितला. शेत नावाचा राजा मरु देशात होतो, दान धर्म केला पण अन्नदान न केलं, म्हणून मग मला मांस खावं लागायले. आता मला तुम्ही काय करा, कृतार्थ करा. आणि मग त्यानं डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं आता तुला तहान लागायची नाही, भूक लागायची नाही, इथून पुढे अशी सही करून दिली जाय, तुला अमृत प्यायला मिळून. ताकद आहे साधूची. अरे एक काय असं इंद्राला सुद्धा ते आशीर्वाद देऊ शकते, तर इंद्राला इंद्रपद आहे, हे साधूच्या फळच आहे, असं तिथं उल्लेख आलाय 10व्या अध्यायात गरुड पुराणाच्या. आणि मग शेतराजाला अगस्तीच्या आशीर्वादामुळं तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाठवे भूक तहान काही. सांगायचं एकच आहे, मग काय करावं लागेल? आपल्याला अन्नदान करावं लागेल. आपल्या हातानं एखादी द्वादश, बरं पोरीचं लग्न लय मोठं केल्यावर पुण्य मिळत नाही, कर्तव्य साध आहे का नाही? आता हे बापाचा दिवस पोरानं घातला, कर्तव्य झालं. द्वादश केली, सप्त्यात जर पंगत घातली, वारी करायला जर 10-5 रुपये तुम्ही वारीला सहकार्य केलं, हे सत्कर्म म्हणतात. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे शाहे, घातली भय नरका जाणे. आता त्या याला रवळगावला एक
मोडेकर माऊलीनं उदाहरण सांगितलं. एका गावामध्ये सप्ताह चालू झाला, पण एक बाई अशी कुंजीस होती म्हणले, म्हणजे काही असतातच गावाकडे बोट सारखे नाहीत, ती बाई अशी कुंजीस होती, तिला दान धरण करायचं तिचे हात कापायचे. मग नाही म्हणावं तर मग लोक म्हणते ना, हा सगळं घर येतं जेवायला, तुला द्यायला काय नसलं. कोणी काय मग ती म्हणली, पोरा हो तुम्ही सकाळीच यायला पाहिजे होतं बघा, आता तिकडे तिकडे पांगले, उद्या या. तिच्याकडे होती म्हणली मोसड, तिथे उदाहरण सांगितलं, पण बघा मारमक आहे. ती काय करायची, अशी पाटलाची गावखराला तूर अशी वाकून गेलेली, आणि नेमकी होड्यात भेडी झालेली तूर. संध्याकाळी ती जफराबाजी मोसड सोडायची. हे करताना लोक गेले, सप्ताह चालू होता, ती मोसड रातभर तूर खाची, आणि मग जनावर लई म्हणणार असतात खुटाव येऊन. सकाळी मग एवढ्याल्या पावठ्यामध्ये रोज आदली 300 तुरी निघायच्या. आणि त्या म्हातारीनं म्हणले, त्या तुरी धुवून वाळू घालून त्याची डाळ केली, आणि पोरा हो रोज यालात रे बाबा, रोज यालात. आणि हे माणसं घरातले कोणी पैसे कोणी दिले ना, तिनं ती दान केलं, पण शेणातलं दान केलं तुरी. आणि तुरीची डाळ आता यायला काय माहिती आहे ना, बिचाऱ्यांनी नेली, ते इनेवाल्याला यायला घातले, खाऊ 10-5 लोकांच्या मुखात गेलो, पण ते फोडून तिच्या दप्तरावर, तितकं पुण्य. मग मेली ना ती म्हातारी मेल्याच्या नंतर तिला बी अशी भूक लागली शेतराजावानी. खायला म्हणले की ते म्हणायचे, तुम्ही तुमचं फक्त दान तुरीचं केलेलं आहे, आणि तुरीचं दान केलेलं तर ते विषयानातून केलेलं आहे, तुम्ही त्यामध्ये पाठ तिथं बी आहेत म्हणले, कर्म जसं असन ते फल मिळतो. त्या पाट्याला सोडायची, शेवगा लांब लांब दिसायच्या, आणि काढ की मधात शेणाच्या गोळे दिली. आता काय शेण खाईन का? आणि मग ते मग येऊन धर्माने सांगितलं, तो तरी तुरी लय चांगल्या दिलते का म्हणले, शेणातल्या दिलत्या. केलेलं कर्म केले, कर्म झाले, त्याचे भोग आले. नाथ महाराज म्हणले ना, उपजले मेरे. आणि तसंच म्हणले त्या गावात दुसरा एक सावकार होता. 2 उदाहरणं मध्ये पक्या जनात राहिले, आणि तो लय कोणजीस होता. पहिला लय पैशावाला माणूस त्याच्याकडे गेली कमिटीवाले, तुमच्यासारखे दिवस फाकलाय म्हणला, उभं वारं सुटले, काय धंदे आहेत का नाही तुम्हाला, द्या म्हणून नाच सोडून. या गावातल्या लोकांना काही कामं नाहीत, काही द्यायना. निराश झाले पट्टीवाले नाना, मंदिरात येऊन बसले. आमच्या तात्यासारखा माणूस आला, काय झालं पोराव? सावकाराकडे गेलो तो म्हणले पट्टी मागायला. ते म्हणले ते आतापासून दिलं नाही म्हणले, त्याच्याकडे उगाच गेलात, पण तुम्हाला पैसे पाहिजे असले तर तुम्ही मोह ऐका म्हणले, उद्या रविवारी त्याच्या पोराला पाहुणे पारायले. तितक्या टायमात मागितलं, त्याला नाही म्हणता याचं नाही, खिंडीत घातलं. काय विचार माणसं जुने. आणि मग चांगला आता पाहुणे येडीच पोरी मिळणार नाना, आणि पोराला पाहिला याची काय त्यानं सोय केली, पैसा होता. पाहुणे आले, पाय धुवून टाईल घेऊन चहा पाण्याच्या टायमाला म्हातारं या कमिटीवाल्याला घेऊन गेलो, आणि वर्णन केलं. म्हणले बाबा बरं झालं, काय असं घर आमच्या तालुक्यात नाही बघा म्हणले, आमच्या गावातलं पान सावकारा बिगर हलत नाही. आणि मग ह्या पोराला कोण केलं म्हणले, काय त्यानं काढी येईल पेन म्हणले, आपला सप्ताह करायचा म्हणले, काय आकडं द्या हो याला तर काय झालं. ते म्हणलं आकडा थांबा म्हणलं विचारून येतो. मधात गेलं विचारायला बायकोला, बायको याच्यावरून चिकट होती. म्हणले ते लयच खिंडीत घातलं ना, नाही म्हणलं की बोलत आहे, आणि हो म्हणलं तर कवा दिलं नाही, काय द्यावं पट्टी. ते म्हणले मी काय तुमची मालकीने का? ते म्हणलं हळून म्हणणं, ते लोक म्हणजे मालकीन नाही, मग पोरग कोणाचे आहे का नाही तर. मग ते म्हणले काय नाही, त्याला म्हणा शेरिक्स मिळून घ्यायचं तर घ्या, नाही तर नाही झाली तरी सोय गोन नाही, त्याला काय लागले म्हणाला, ते तर सगळं गाव जेवगाला म्हणते. आता हे तिच्या बुद्धीचं होतं म्हणले. ते म्हणला आमचे माणसं म्हणले शेरिक्स जेवारी तुम्हाला मिळत, ते बी घोळून घोळून वर किलो पाहुणे खाल्लं पिल्लं. पाहुणे म्हणजे पुन्हा सांगतो सांगितलंच नाही, पण शेरभर जेवारी दिल ती ना, भोकीतच राहिलं, कवा नाही दिलं, शेरभर गेलं, मेलं. मेल्याच्या नंतर त्याच्या नावावर तितकंच पडलं. आता ऐका मोद्याचं, शेरभरच दाणे पडले. आता त्याला यमपुरी मध्ये त्या कुंडात टाकता येणार नाही, हे पुणे आहे ना, हे पुणे आडू येऊ. ते म्हणले इतकं उडूस तर याला एखाद्याच्या जन्माला घाला, तर एका राजाला पोरगण होतो, राजाचे म्हणले हे जन्माला आलो. आता काय बाबा थाट आहे. पुन्हा ते वयाच्या शेवटी एकदा ये वाजवती मवाच्या तिरपुटी बाईनं हातात लावते ना, राजा बाबल्या हे शेर भरवाला. माईला पेट होत तर त्याचं काही दुखलं नाही. 2 दात आले, दुधाचा काला श्रीमंताच्या घरी जन्मलत ना, इतकी 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 करता आपल्या रोज कोरभर भाकर खाऊ लागलं. आता रोज खोरभर भाकर खाल्ल्या शेरभर ज्वारी असलेली किती दिवस जाईल? एक अंजाचा काढा 15 दिवस, बरं महिनाभर राहिलो, आणि महिनाभर राहिलो की मेलं. मेल्याच्या नंतर रडे पडे खाटा खाणून पुरलं. मग लोक म्हणाले रडू नका सावकार,
त्याचा शेरपाणी तेवढा. आता शेरपाणी म्हणतो याच्या घरात थप्या लागलेले हौदात पाणी, पण हे पाणी त्याच्या नशिबात नव्हतं ना, त्यानं केलेलं कितकं असतं तितकं तुमच्या नशिबात असतं. जितकं तुम्ही देवाला दिलं तितकं तो आपल्याला देत असतो. म्हणून असणारं अन्नदान केलेलं श्रेष्ठ दान आहे. हो, हस्त पवित्रम जरी दान आहे का नाही, कंठ पवित्रम जरी बर्मनिष्ठा बरेच असणारे सुबत्कारानं असणारे श्लोक सांगितलेले आहेत. दान हातानं पवित्र होतात, कंठ नामानं पवित्र होतात. दोन गोष्टी करायला पाहिजे. आज महाराज गेले आपल्यामधून, आपल्याला सुद्धा जायच्या आधी आपल्या संघ ही शिदुरी असो नामाची किंवा दानाची. रोज कोणाच्या तरी मुखात आपल्या कोरभर भाकर तांबर पाणी झाला पाहिजे. हे कामी येतं बरं का नाना. नाही तर काही जर नाही दिलं तर काय नाही, पान खाशीन उदंड अंती जाशी सुकल्या तोंड, आहे का नाही. अरे म्हणून आपण आपल्याला करून खाऊ घातल्यापेक्षा दुसऱ्याला खाऊ घातलेला एकलाच काय आनंद असतो. आपण जेवणे जेववी अनेका संपन्न करी तुका. म्हणून विनायक महाराज आमच्या नानाचे बंधू, नानाची इच्छा झाली गिरी महाराज असं असे आज गरुड पुराणावाले काही येणार नाहीत, प्रवचन करता तुम्ही या. आमचे बरेच माग नानाच्या ओघाने 1-2 वेळेस रामायणाचे योग आले आणि आता बी कमिटी वाल्याला नानाने सांगितलं गिरी महाराजा कळसाच्या वेळेस जमलं तुमची रामकथा घेऊ. ते पुढचं पुढं काही हो, पण अशा महात्म्यांची सेवा घालण्याकरता सुद्धा काहीतरी पुण्य लागन महाराज. आज आळंदीत राहिलेले विनायक महाराज त्यांच्या ह्या कार्यामध्ये आमच्या वाट्याला असणारी सेवा आली, आहे का नाही. हे आमचं काहीतरी भाग्य म्हणावं. महाराजाला जवळ देवाने केलेलंच देव अगदी जवळ करणारच आहेत. आपलं 1 करोड गरुड पुराणात सांगितलेलं आहे. आता तर उद्या आपला 13वा 14वा झाल्याच्या नंतर मासिक पितर, आता ते गृहस्थाश्रमीच होते, घालायच्या नंतर त्यांच्या आशीर्वादानं तुम्हाला यरीत देवानं दिलेले पुन्हा असणारा चांगल्या थाटाबाटामध्ये एवढ्या आनंदित राहणारा माणूस म्हणले नंतर पुन्हा वर्ष सर्वेच्या निमित्तानं कीर्तन, उद्या बी कीर्तन, असं प्रवचन आज एखाद्याचं झालं उद्या एखाद्या झाला तर तुमचे जे 9 दिवसापासून करीत राहा, काय हरकत नाही. आपले दादा आहेत ते बी घंटावर करतात. काय करायचं आता, इकडं तिकडं दुसरं काय बोलण्यापेक्षा हे ते नित्य 7 दिवसाचं असतंय. आता त्याच्या मागं कामाला तरी ते गेले, कोणी बी आमच्यासारखा येईन कामगुण जाईन. जर तुम्हाला काय अडचण आली पुन्हा मी एखादा दुसरा मारून देईन. आणि कोणी महाराज नाही भेटला तर मग मी तर पुन्हा बी येईन. काय मला याच्यामध्ये काय कसं आहे की आमचा सप्ताह बी इकडे एरी चालूच आहे. मग जाता जाता ते ज्ञानोबरायानं सांगितलेलं तर फेडी तर पाप ताप पोषित ते फेरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे. आता बर्मा गिरून निघलेली गंगा कुठे समुद्राला चालली, पण जाता जाता काही लोकांचं जर समजा पापाचं शालन होत असेल, झाडाचं असणारं पोषण होत असेल तर त्या गंगेला काय त्याच्याबद्दल काही त्रास नाही. तसं आमचा रूट जरा पलीकडून येतं, तुमच्या प्रेम असं विकून बी येऊ शकतो. दादा सुद्धा येते. आता राहिलेत किती 6 दिवस झालेत, अजून 2-3 दिवस राहिलेत. गरुड पुराण जरी नसलं तर रोज प्रवचन करावं. ही प्रवचन रूपी पुष्पांजली. नाथ महाराज विनायक महाराज त्यांना असे 2 नाव होते. आमच्या नानाचं खूप आमच्यावर प्रेम, पंढरपुरापासून आमचा परिचय झाला. महाराज हिऱ्याची परीक्षा करायला रत्न पारिक माणूस राहतो. चिंदित जरी बांधला परकास झाकत नाही. गारगुंड तुम्ही पितांबरात बांधा परकास पडत नाही. गारगुंड तर गारगुंडच असते आणि हिरा तर हिराच असतो. मग तसं कोणाजवळ काय हे सांगायची गरज नसते. माणूस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. अनेक ज्ञानोबराच्या वयात ज्ञानोबराया म्हणले जात असतो महात्मा, पण जात असतो पण तो जात असताना त्याचं काय राहिलं, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आज महाराज जरी गेले एका दृष्टीनं दुःखबी पण एका दृष्टीनं चांगले. लय जर होऊन हसाच्या अंगाला शिद्या आळ्या पडणं, एकाच घरात कुसून पडण्यापेक्षा 14 वर्ष आमच्या गावातले उदाहरण आहेत. मरण आलं नाही या जेवारी करणारे लोक, त्याला देव लोक मारित नाही, मरत नाही, मरण येत नाही का. मग केलेलं कर्म फेडायचं कोणी असतं. पण असे जे काही माणसे असतात ताबडतोब जगाचा निरोप देतात. म्हणून महाराजाच्या निमित्तानं ही केलेली असणारी प्रवचन रूपी पुष्पांजली हे भगवान परमात्माने त्यांच्या संघ सुदूरी त्यांच्या पदरात बांधून द्यावी अशीच भगवान परमात्म्याकडे मी विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण करा. माऊली ज्ञानेश्वर महाराज आता ईश्वरात्मके देवे